ज्यामध्ये आपण $2.5 लाख वेकेशनवर जाणार आहोत. खरंच खूप सुंदर आहे. हे खरंच असं असेल का? आणि मी तुम्हाला फरक दाखवणार आहे. तब्बल $1 लाख प्रेसिडेन्शियल वेकेशन आपल्याला इकडे जायचंय सर. आणि या $50,000 वेकेशन मधला, ज्यात आम्ही संपूर्ण आयफिल टॉवर बुक करणार आहोत. मी जीव मुठीत धरून उभा आहे. आणि या जेमतेम $1 लो बजेट वेकेशन मधला पोहोचलो मित्रांनो. ही शाखच आपलं हॉटेल आहे. आतून पाहू शकता ते पण बोल ना. रूमला भिंतीच नाहीयेत जिमी. तसं नाही, म्हणजे भिंती तर आहेत. खूपच वाईट रूम आहे. विश्वास नसेल तर स्वतःच भाडं बघा. हे बघा, रेंट 93 सेंट्स आहे. हो, तू खोटारडा आहेस. म्हणजे राऊंड फिगर $1. एका $1 आम्हाला ही रूम मिळाली आहे. आणि हा असा बेड, एका फळीवर ही गादी ठेवली आहे. हे मोडके कॅबिनेट्स, जेमतेम काम करणारी ही लाईट. ओ अरे छत्तर बघ. आणि खासियत म्हणजे वरच्या बाजूने आवाज येतोय. मला रूम मध्ये आवाज ऐकू येत होते. येऊन बघितले तर छतावर रकून बसलाय. मला वाटतं हॉटेल रूम मध्ये रकून असेल तर बहुतेक लोक वैतागतील, पण माहित नाही का, आम्ही खुश आहोत. चेकआउट टाइम काय आहे? उद्याचा आहे. विसरू नका, याच व्हिडिओमध्ये आपण $1 लाख वेकेशनवर जाणार आहोत आणि $2.5 लाख वेकेशनवर सुद्धा. आपण सरळ त्या वेकेशनवर नाही जाऊ शकत का? नाही, आधी त्रास सहन केला पाहिजे, म्हणजे लोकांना आपला त्रास आणि मजा दोन्ही कळेल. आम्हाला त्रास, तुम्हाला मजा. आपण सगळे एकाच बेडवर मावू का? 4 बेड घेण्यासाठी आपल्याला $4 मोजावे लागले असते. त्याच्यावर वाळू आणू नका रे, पाय खाली ठेव. रकून आमच्या रूम मध्ये घुसला होता. मी ओरडलो तेवढं एडिट कर, त्यांचं राहू दे. यानंतर आहे असं, आम्ही आता आयफिल टॉवर खाली आहोत. चोरून जाण्याचा फील येतोय. नाही, मी थट्टा करत नाहीये. आपल्या व्यतिरिक्त इथे कोणीही नाहीये. आपण सरळ टॉवर मध्ये जाऊ शकतो. मला भीती वाटते. वर्षाचे जवळपास 12 महिने ही जागा पर्यटकांनी भरलेली असते. आणि आता आम्ही पूर्ण टॉवर आमच्यासाठी बुक केला असल्यामुळे आम्ही सरळ याच्या टॉपवर जाणार आहोत, म्हणजेच शेवटच्या टोकावर. मित्रांनो, मजा मस्ती पुरे झाली, आता वरती जाऊया. वर जाताना आम्ही पहिल्या मजल्यावर थांबलो, ज्याची उंची जमिनीपासून 187 फूट आहे. इथलं वर्ल्ड क्लास रेस्टॉरंट फक्त आमच्यासाठी बुकड आहे. आम्ही अख्खा आयफिल टॉवर बुक केला असला तरी त्यांनी आम्हाला रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्यात बसवलंय. ही लिफ्ट आयफिल टॉवरच्या टॉप वरून खाली येते. बघूनच भीती वाटते. तिळा दार उघड. थँक्यू. मी इथून माझं घर बघू शकतो. पण आपण फ्रान्स मध्ये आहोत. म्हणजेच आपलं हॉटेल रे. आपण किती उंचीवर आहोत. हो, माझे कान उभे राहिले आहेत. आपण एवढ्या वर येऊन काय करणार आहोत? अरे बाप रे. इथून आपण पूर्ण पॅरिस पाहू शकतो. काय नजारा आहे ना. तारिक, बघा, आपल्याला अजून किती वर जायचंय. हा टॉवर संपतच नाहीये. खोटं बोलणार नाही. मला वाटतं आपण टॉपवर पोहोचलो आहोत. वर भेटू. आम्ही आता टॉपवर जातोय. एकेकाळी हे जगातलं सर्वात उंच स्ट्रक्चर होतं. मी खाली उडी मारू का? नको, मुळीच हलू नकोस. कम ऑन बॉयज, माझ्या मागे या. लिफ्ट यापेक्षा वर जात नाही, फक्त पायऱ्या चढायच्या आहेत. छान वारा सुटलाय. आम्ही वरती पोहोचलो आहोत. काय वारा सुटलाय. अरे बाप रे. तारेक, शूटिंग थांबवू नकोस. आम्ही सध्या जमिनीपासून 900 फूट उंचावर आहोत. सामान्य लोकांना इथपर्यंतच परमिशन आहे, पण अख्खा टावर आम्ही बुक केला, त्यामुळे शेवटचं एक सरप्राईज आहे. या दारामागे काय आहे? ताजमहाल. काय म्हणालास? तुला कसं कळलं? आम्ही इथून बघू शकतो. अरे हो, दरवाजा मागे जिने आहेत, जे आपल्याला वर घेऊन जातील जिथे जायची परमिशन कोणालाच नाहीये. अरे बापरे. विश्वास बसत नाहीये मित्रांनो. अरे बापरे, आपण असं करू शकतो का? मला नाही माहित. खूप भीती वाटते. इथला कठडा माझ्या कमरेला लागतोय. मी जीव मुठीत धरून उभा आहे. आता मला कळतंय त्या टुरिस्टना याची परमिशन का नाहीये. आम्ही शहराच्या दुसऱ्या बाजूला एक कॅमेरामॅन ठेवलाय, जो यावेळी आम्हाला रेकॉर्ड करतोय. तो 1.5 किलोमीटर दूर आहे. आणि ही लेन्स खरंच चांगली असेल तर तुम्ही आम्हाला हात हलवताना पाहू शकता. या वेकेशनवर $50,000 खर्च केले, जे वसूल झालेत. खूप छान हा वाटतं. वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे. तुम्ही सर्वात शेवटच्या सरप्राईज साठी तयार आहात का? एखाद्या युट्यूबरला एवढी पॉवर कशी मिळते कोणास ठाऊक, पण लाईट्स बघा, टावर कसा चमकतोय. डिस्को शो सारखा. मित्रांनो, नेक्स्ट कमांड काम करेल की नाही कोणास ठाऊक, पण सगळे लाईट्स बंद करा. खरंच अंधार झालाय. आयफिल टॉवर अंधारात बुडालाय. या शहरातले नागरिक सध्या काय विचार करत असतील? मला इथून हकलवायला हवं. कोणास ठाऊक मला इतकी पॉवर का दिली आहे. ओह माय गॉड. शहारे आले रे. माझा खरंच डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. अवकाश असंच असेल ना, हो ना? पुढच्या रूम मध्ये काय आहे? नॉर्मली इथे लोकांची नेहमी खूप गर्दी असते, पण आम्ही ही जागा फक्त आमच्यासाठी रिझर्व केली आहे. ही आजपर्यंतची सगळ्यात चांगली गोष्ट आहे. अरे, इथे मासे आहेत. आम्ही या क्षणी एका पूल मध्ये आहोत, ते सुद्धा म्युझियम मध्ये, आणि अॅनिमेटेड माशांसोबत खेळत आहोत. हा खरंच खूप छान अनुभव आहे. मास्यांना मी आवडलोय बहुतेक. ते आपल्याकडे कसे आलेत? त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. ते आता दूर जात आहेत. कदाचित तुम्हा सर्वांना खूप भूक लागली असेल, म्हणून आपण या रेस्टॉरंट मध्ये आलोय, जिथे फक्त रोबोट्स काम करतात. काय? मी पेपर आहे. आम्हाला टेबल मिळेल का? पेपर. चला एखाद चांगलं टेबल शोधूया. आम्ही हे पूर्ण रेस्टॉरंट बुक केलंय, त्यामुळे आमच्या व्यतिरिक्त इथे फक्त इथले रोबोट वेटर्स आहेत. रोबोट ऑर्डर घेऊन येतोय. म्हणजे आपलं जेवण सुद्धा रोबोट घेऊन येणार आहे.
हा दिसायला एवढा चांगला नाहीये. पेपर मगाच पासून चॅन्डलर कडे बघत बसली आहे. पेपरला चॅन्डलर आवडत नाही. त्यात तरी आवडण्यासारखं काय? मित्रांनो, आज न लाजता पोटभर खाऊन घ्या, कारण उद्या मी आपल्यासाठी पूर्ण थीम पार्क बुक केलंय आणि तिथे प्युडीपाय सुद्धा असणार आहे. उद्याचा दिवस खास असणार आहे. प्युडीपाय आणि मी खूप जुने मित्र आहोत. मिस्टर बीस्ट, मी वाटच बघत होतो की तू अजून आला कसा नाहीस. आम्ही त्याचे सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी त्याची मदत केली होती. लगेच फोन उचला, युट्यूबवर जा, प्युडीपाय सर्च करा आणि लगेच सबस्क्राईब करा. आता आम्ही त्याला मागे सोडलंय. मिस्टर बीस्ट सबस्क्रायबर्सच्या बाबतीत माझ्या पुढे निघून गेलाय. असं वाटतंय की माझी चाल माझ्यावरच उलटली आहे, पण हरकत नाही, तो डिझर्विंग आहे. बऱ्याच वर्षांपासून आमची मैत्री असली तरी आम्ही प्रत्यक्षात एकमेकांना कधीच भेटलो नव्हतो आणि मी या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. मी आज हे संपूर्ण अम्युजमेंट पार्क बुक केलंय. हे आहे फ्युजी क्यू हायलँड. हे पार्क जपान मधल्या सर्वात थरारक राईड साठी सुप्रसिद्ध आहे. नेहमी पार्क मध्ये येण्यासाठी हजारो लोकांची लाईन लागलेली असते, पण नेहमीप्रमाणे मी हे पूर्ण पार्क फक्त आमच्यासाठी बुक केलेलं आहे. तू हव्या त्या राईड्स मध्ये बसू शकतोस. मला अजून बोलायचं होतं, पण मी एकटाच ही रोलर कोस्टर राईड करणार आहे. तुम्ही समोर बघताय तो जगातला सर्वात थरारक रोलर कोस्टर ड्रॉप आहे. तुला भीती वाटतेय का? खूप मजा कर. हो, 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 हो. हे बघून मला खूप भीती वाटते.